नमस्कार. नारायणी रेसिपीज कोल्हापूरमध्ये मी आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे दुबार बासमती 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तो तांदूळ मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आता हा तांदूळ मी 10 मिनिटासाठी भिजत ठेवलेला आहे. आता मी त्याच्यासाठी लागणारा मसाला तुम्हाला दाखवते. तर मी त्याच्यासाठी आता 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 वाटी छोटी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. हा गरम मसाला घरी बनवलेला आहे मी. जर तुम्हाला असा मसाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. हे मी जिरे घेतलेले आहेत. हा मी 1 कांदा घेतलेला आहे. हा 1 टोमॅटो घेतलेला आहे. हे मी शुद्ध घरचं तूप घेतलेलं आहे 2 चमचे. इथे मी थोडेसे दालचिनी घेतलेली आहे. थोडी काळी मिरी घेतलेली आहे. 2 मसाले वेलदोडे घेतलेले आहेत. थोडंसं अल्ल घेतलेलं आहे आणि हे मी बदाम फूल 3 घेतलेले आहेत. तर चला आपण पाहूयात आता भाताची रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा हे आपण अल्ल, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे तुम्ही पाहू शकता. आपण अल्ल, लसूण आणि कोथिंबीर याची मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर चला आता आपण भात बनवायला. आता मी मसाले भात बनवण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1.5 चमचा तेल घालून घेते. तेल तुम्हाला आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये मी हे घरचं जे शुद्ध तूप घेतलंय ते 2 चमचे ऍड करणार आहे. आता आपलं तेल आणि तूप गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी लवंग, दालचिनी, मसाला वेलदोडे आणि बदाम फूल घालून घेते. हे चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये मी हे तमालपत्र घालून घेते. आता मी ह्याच्यामध्ये 1 चिरलेला कांदा घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे ऍड करते. तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये कांदा, तमालपत्र, लवंग, दालचिनी, बदाम फूल आणि मसाला वेलदोडा मी घातलेला आहे. हे चांगलं गुलाबी रंगापर्यंत भाजलं की मग मी ह्याच्यामध्ये हा 1 टोमॅटो घालणार आहे. आता आपला कांदा गुलाबी रंगावर भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा टोमॅटो घालून घेते. टोमॅटो घालून चांगलं भाजून घ्यायचं. अजून पाहू शकता आपला टोमॅटो, कांदा, तमालपत्र चांगलं भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेते. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हा आता आपण मसाला घेतला होता. हा मी घरी बनवलेला मसाला आहे. हा मी याच्यामध्ये 4 ते 5 चमचे ऍड करते. पाहू शकता तुम्ही हा मी घरचा मसाला ऍड केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे तांदूळ धुतलेले, भिजलेले घालून घेते. तांदूळ घालून आता पुन्हा आपण तांदूळ चांगले परतून घ्यायचे. मीठ घालायचं. मीठ आता आपण याच्यामध्ये हे मी 1.5 चमचे मीठ घेतलं होतं ते घालून घेते. आता आपण एकत्र करून मिक्स करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवली होती मगाशी 1 वाटी कोथिंबीर ती घालून घेते. कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हा तांदूळ मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आता मी हा पूर्ण भाजलेला तांदूळ ह्या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. मी भात बनवताना कुकरच्या भांड्याचाच यूज करते. कारण जर तुम्ही एका मोठ्या भांड्यात जर भात करायला गेलात तर तो पुन्हा पुन्हा पाहावा लागतो उघडून आणि त्याच्यामध्ये थोडा कच्चा पण राहू शकतो किंवा गीर होऊ शकतो. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बरोबर पाणी घालून कुकरला लावलात तर भात परफेक्ट तयार होतो. आता मी 3 वाट्यासाठी 3.5 वाटी पाणी घालणार आहे. पाणी नेहमी तुम्ही भाताला गरम पाणीच यूज करा. तुम्हाला जर
जास्त गीर भात आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी देखील यूज करू शकता. आता मी इथं 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. पुन्हा एकदा हा भात पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही कुकरला हा डब्बा लावून घ्या. हे पहा, हे भांड मी कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे. आता मी याचं टोपण लावून ह्याला 2 किंवा 3 शिट्या करा. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपला आता मसाले भात तयार झालेला आहे. आता आपला मसाले भात खाण्यासाठी रेडी आहे. माझ्या मसाले भाताची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.